Hello everyone, good evening and welcome you all to 3J Tales. Yes, it's a new day, new beginning and a day starts with all you beautiful people. नमस्कार, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. आजचं व्हिडिओ बनवण्याचं रिझन काहीतरी वेगळं, काहीतरी नवीन असणार आहे. वरनं कळतच असणार आहे की मी खूप खूप हॅप्पी आहे आज. म्हणजे माझा आनंद गगनात मावत नाही आहे असं म्हटला तरीही चालेल, कारण की गोष्टच अशी आहे. आणि काय गोष्ट आहे ही तुम्हाला थोड्या वेळात कळेलच. खूप मोठी नसेल कदाचित ती तुमच्यासाठी, पण माझ्यासाठी ती खूप जास्त इम्पॉर्टंट, खूप जास्त महत्त्वाची होती. या गोष्टीसाठी मी खूप पेशन्स ठेवले आहेत. मी खूप जास्त डिप्रेशनमध्ये गेली होते. त्यानंतर मला सतत विचार यायचा की हे असं का होतं आहे, का माझ्यासोबतच हे असं घडतं आहे का. पण मी माझ्या हजबंडचा सपोर्ट मला खूप होता. त्याच्या सपोर्टमुळे मी आज इथपर्यंत येऊ शकले आहे. त्याच्या सपोर्टमुळेच मी हा जो 5-6 महिन्याचा पेशन्स ठेवला, हा जस्ट बिकॉज ऑफ हिम. सगळं क्रेडिट जे काय आहे ते मी फक्त आणि फक्त हे त्यालाच देईल. आणि माझा देवावर जो ट्रस्ट होता तोही नेमका आज त्या गोष्टीचं पण चीज झालं आहे. जी काही मेहनत मी घेतली, जे काही प्रयत्न मी केले आहेत, सगळं काही झालं आहे माझ्या मनासारखी कंपनी. म्हणजे ऑब्वियसली तुम्हाला यावर थोडासा अंदाज आला असणार आहे. तर येस गाईज, फायनली आय रिसीव ऑफर लेटर. आणि कंपनी ऑब्वियसली मी आता नाही डिस्क्लोज करू शकत आहे, बट मी नक्कीच जर मला कधी वेळ मिळाला, चान्स असेल तर मी नक्कीच तेही तुम्हाला सांगेन. पण खूप खूप जास्त मी खुश आहे आज. मी येस, आय एम IT इंजिनियर. मी IT मध्ये जॉब करते. फर्स्ट माझा जो एक्सपिरियन्स होता तो फुल्ली रिमोट होता, त्यामुळे मी घरनंच काम केलं. त्यानंतर मी Big 4 कंपनीमध्ये होते. तिथे पण मी ऑलमोस्ट 2.5 years काम केलं. बट काही कंडिशनमुळे मला तो जॉब सोडायला लागला. म्हणजे मीच रिझाईन केलं. आणि त्यानंतर असं झालं की जॉब नव्हता माझ्याकडे गेले काही महिने. सो हे 4-5 महिने जे होते ते मी खूप सफर केलं. एंडपर्यंत सगळी प्रोसेस होत होती. म्हणजे फायनल स्टेजला यायचं. जेनपॅक्टसारख्या कंपनीत पण माझं सिलेक्शन झालेलं. पण मला ऑफर लेटर रिलीज होणार होतं. HR सोबत डिस्कशन झालं. ती बोली की उद्या मी तुझं ऑफर लेटर रिलीज करते आहे, पण डोंट नो, क्लायंटकडनंच पोझिशन क्लोज झाली. बीट वाईजचं पण फायनल सगळं एंडिंगपर्यंत आलं. फर्स्ट राऊंड, सेकंड राऊंड, टेक्निकल असेसमेंट्स जी होती ती पण मी क्लिअर केलेली. सगळं काय ऑलमोस्ट डन होतं, पण तिथे पण पोझिशनच क्लोज झाली. तर तिथे सुद्धा बॅड लक. एक बँगलोरची कंपनी होती, तिथं झालेलं. बट बाय एनी चान्स मी बँगलोरला शिफ्ट होऊ शकत नव्हते, बिकॉज माझी फॅमिली ही पुण्यातच असते. त्यामुळे मी बँगलोर हा ऑप्शन मला तोही सोडायला लागला. काही कंपन्यांमध्ये पण एंडिंग म्हणजे असं होत होतं ना की चला होत आहे, एंडिंगपर्यंत प्रोसेस जाते, चला आता होऊन जाईल, दिवाळीत होऊन जाईल. ऑक्टोबरमध्ये सुद्धा माझ्याकडे ऑफर लेटर येईपर्यंतचं सगळं झालेलं. पण आय डोंट नो, मे बी त्या कंपनी माझ्या नशिबात नसतील. पण एनिवेज, आता ज्या कुठल्या कंपनीत माझं सिलेक्शन झालेलं आहे ती कंपनी खूप मस्त, खूप छान आहे. लोकेशन पण मला मनासारखं मिळालं आहे. पुण्यातच कंपनी आहे. ज्या लोकेशनला मला कन्व्हिनियंट आहे त्यानुसार त्यांनी मला ऑप्शन दिला आहे. 2 ते 3 ऑप्शन्स आहेत पुण्यात, पण जे मला कन्व्हिनियंट आहे ते मी चूज केलं आहे. त्यामुळे मी खूप जास्त हॅप्पी आहे. आणि वर्किंग असणं हे माझ्या लाईफमध्ये खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. म्हणजे मला तरी वाटतं की तुम्ही शिकला आहात, तुम्ही एवढी डिग्री घेतली आहे, तुम्ही एवढं नॉलेज गेन केलं आहे, तर त्या नॉलेजचा तुम्ही कुठेतरी उपयोग केला पाहिजे. तुम्ही कष्टाचं तुमचं चीज केलं पाहिजे आणि मेहनत ही नक्कीच करत राहिलं पाहिजे. एक दिवस तुम्हाला नक्कीच यश मिळतं. अँड डेडिकेटेडली तुमची कन्सिस्टन्सी देखील असली पाहिजे. मी 4 ते 5 महिने कन्सिस्टंटली खूप जास्त प्रयत्न करत होते. खूप अभ्यास केला, क्लासेस लावले, थोडंसं नॉलेज बूस्ट केलं, काही टेक्निकल कोर्सेसमध्ये नॉलेज गेन केलं. आणि नंतर माझ्या सगळ्या प्रयत्नांचं फळ मला आज मिळालेलं आहे. तर मी खूप खूप खुश आहे. आणि येस, उद्याच म्हणजे आजची डेट आहे 31 मार्च. एप्रिल फुल नाही बनवत आहे, पण 1 एप्रिलला माझं जॉईनिंग डेट आहे. आणि नवीन सुरुवात, मी परत नवीन ऑर्गनायझेशन, नवीन कंपनी, नवीन एम्प्लॉईज, नवीन कलिग, सगळं काही नव्याने परत सुरुवात होणार आहे. जो काय 5-6 महिन्याचा ब्रेक झालेला तोही आता सगळा भरून निघेल. आणि येस, खूप खूप मस्त वाटतंय. एनिवेज,
म्हणजे बघा ना, आपल्या प्रत्येक विम्यांमध्ये काहीतरी स्पेशल नक्कीच असतं आणि फक्त आपल्याला त्याचं योग्य डिरेक्शन मिळण्याची एक संधी मिळाली पाहिजे. आपल्याला ती संधी मिळाल्यावर आपण त्याचं नक्कीच सोनं करतो. आणि आज लकीली सोमवार आहे. खूप चांगल्या दिवशीच मला ऑफर लेटर रिसीव झालं आहे आणि मला असं वाटलं की माझे जे यूट्यूब फॅमिली मेंबर्स आहेत त्यांच्यासोबत मी हा आनंद नक्की शेअर केला पाहिजे. म्हणून माझी जी ही गोष्ट आहे ही मी तुमच्यापर्यंत शेअर करते आहे. बिकॉज मी ज्या स्ट्रगलमधनं गेली आहे गेले 5-6 महिने होतं, मला खूप त्याचं टेन्शन होतं, डिप्रेशन होतं. ऑब्व्हियसली आपली EMIs असतात, भरपूर साऱ्या रिस्पॉन्सिबिलिटीज असतात, फॅमिली असते, पेरेंट्स असतात, पेरेंट्स इन लॉज असतात, खूप साऱ्या गोष्टी असतात. सो हे 5-6 महिने माझ्यासाठी खूप डिफिकल्ट होते. बट ऑल बिकॉज ऑफ हिम ते खूप छान मी सर्वाईव्ह केले आणि फायनली आज मला ऑफर लेटर देखील आलेलं आहे. येस, आणि आजच्या काळात महिलांनी म्हणजे प्रत्येक विमेनने स्वतःच्या पायावर उभं राहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. त्यांनी स्वतःच्या पायावर उभं राहून काहीतरी करणं हे खूप महत्त्वाचं झालं आहे आणि प्रत्येक विमेनमध्ये ती शक्ती असतेच असं मी म्हणेन. प्रत्येकाला काहीतरी करण्याची जिद्द असते, फक्त त्याला योग्य दिशा मिळाली पाहिजे आणि तुम्हाला सपोर्ट असला पाहिजे. तो तुमच्या आईवडिलांचा असू शकतो, तुमच्या हस्बंडचा असू शकतो, तुमच्या भावाचा असू शकतो, बहिणीचा असू शकतो किंवा तुमच्या पेरेंट्स इन लॉचा असू शकतो. पण तुम्हाला हा सपोर्ट नक्की पाहिजे. मला हा सपोर्ट माझ्या फॅमिलीकडनं मिळाला आहे, माझ्या हस्बंडकडनं मिळाला, ॲज वेल ॲज माझ्या मदर इन लॉकडनं पण मला फुल सपोर्ट आहे. कित्येक अशा महिला म्हणजे कित्येक अशा विमेन्स आहेत ज्या त्यांचं करिअर घडवून देखील बाकी गोष्टीही करतात आणि त्यातलीच मी देखील आहे. माझं करिअर माझ्यासाठी तितकंच इम्पॉर्टंट आहे, ॲज वेल ॲज माझी फॅमिली पण मला तेवढीच इम्पॉर्टंट आहे. सो मी फॅमिली सांभाळून करिअरला देखील तेवढंच महत्त्व देते. तुम्ही देखील करिअर ओरिएंटेड असाल तर नक्कीच तुम्ही थोडं स्वतःला पुश करा, कोणाचं तरी गायडन्स घ्या. तुमचा हस्बंड असेल, भाऊ असेल, आई असेल, वडील असतील किंवा तुमचे पॅरेंट्स इन लॉ असतील, त्यांना तुमच्या गोष्टी, तुमचं मत तुम्ही सांगा, मांडा. तुम्हाला काहीतरी सोल्युशन नक्कीच त्यातनं मिळेल. तुम्हाला काहीतरी करण्याची इच्छा असेल नक्कीच त्यांना तुम्हाला सोल्युशन मिळेल. पण मागे पडू नका, थांबू नका, नक्कीच काहीतरी करण्याची जिद्द ठेवा. घर सांभाळून देखील तुम्हाला तुमचं करिअर निवडता येतं, फक्त ती करण्याची जिद्द तुमच्यात पाहिजे आणि तुम्ही घर सांभाळून देखील करिअर खूप छान घडवू शकतात. महिलांमध्ये ती एक नारी शक्ती असतेच आणि तुम्ही तुमची स्वतःची ओळख निर्माण करू शकता. आणि बस इतकंच सांगेल. एनिवेज आता थोडं बाहेर पडते आणि येस, आज माझा दिवस आहे. खूप छान गुड न्यूज आणि सोमवार आहे आज. खूप मस्त अशी न्यूज मला सोमवारच्या दिवशी मिळाली आहे. त्यामुळे मंदिरात जाऊन येते आणि थोडंसं सेलिब्रेशन करूया. स्टे ट्यून. मला थोडंसं बाहेर निघायचं आहे आता, छोटंसं सेलिब्रेशन. येस, जर तुम्ही माझे प्रिव्हियस व्हिडिओज जरी बघितले असेल तर तुम्हाला माहिती आहे मी छोट्यातले छोटे मोमेंट पण सेलिब्रेट करते आणि आपलं सेलिब्रेशन आहे, माझा आनंद आहे, तर ऑब्व्हियसली सगळ्या फॅमिलीसोबत तो सेलिब्रेट झालं पाहिजे. मस्त छोटंसं मी केक घेऊन येते आणि छोटं मिनी सेलिब्रेशन मी घरीच करणार आहे. येस, सो स्टे ट्यून. आणि त्यानंतर मी गेले थिओब्रोमाला. मस्त अशा 2 पेस्ट्रीज घेतल्या आणि इराणी कॅफेमधनं पण बन मस्का आणि केक घेतला. खूप मस्त असं क्लायमेट झालेलं, थंडगार झालेलं सगळीकडे, बऱ्यापैकी पाऊस पडून गेलेला आणि चहा आणि बन मस्का खायचा मूड झालेला म्हणून बन मस्का पाव घेतला आणि त्यानंतर नॅचरल्सला आले. भरपूर साऱ्या आईस्क्रीम घेतल्या बिकॉज मिल्कशेक अवेलेबल नव्हता. मी स्वतः लेटर बनवलं. काय काय या लेटर मध्ये तो माहिती आहे का बनवलंय पण तू हे लेटर? आठव? तू सांग सांग. तू आठव. आता काय करतेस तू? नवीन जॉब लागलाय मला. तेच. कसलं हुशार ग. म्हणून आईस्क्रीम खायचं सोडून हे बनवलंय माहितीये. मला चिमणीला आता एक पेस्ट्री देऊन टाक. चलो आपण कडे चल 2 मिनिटं ये. थँक्यू सो मच. Congratulations and celebration to me.
येस डॅट वगैरे असले तरी माझं सेलिब्रेशन आहे सो चीट डे तो बनता ही है. आणि दिग्विजयने पण माझ्यासाठी मस्त कॅडबरी आणली सो त्याही मी मस्त आणणार आहे. अँड येस असा होता आजचा दिवस खूप मस्त. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.